श्रावणाला की पोळ्या चालू होतात आणि आज आपण बनवतोय पोळ्यांसोबत बनवली जाणारी येळवणीची आमटी, तीही बिना तेलाची पारंपरिक पद्धतीनं. यासाठी काय करायचंय, आधी डाळ शिजवून घेऊन त्याचं पाणी काढून घ्यायचंय आणि या पाण्यामध्ये तिखट, मीठ, हळदपूड, थोडीशी वाटलेली डाळ, गरम पाणी घालून उकळी यायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत कढईमध्ये धने, जिरे, मिरी, लवंगा, 2 मेथ्या टाकून भाजून चांगलं कुटून घ्यायचं आहे. सुकं खोबरं गॅसवर असं भाजून घेऊन त्याची साल काढून खलबत्त्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं कुटून घ्यायचं आहे. आल्या लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे. हा सगळा मसाला सारमध्ये घालून एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर लोखंडी उलाथनं गरम करून त्यावर जिरे घालून ते यामध्ये बुडवलं जातं. ही बिना तेलाची आमटी सुद्धा खूप छान लागते.